नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज, सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ. सर्वांना नमस्कार. पारनेरकरांनी जरा जास्त ऊर्जा दाखवली पाहिजे, कारण महाराष्ट्रात पारनेरच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पारनेरचा उमेदवार कोण ठरणार महायुतीकडून याच्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे अधिकृत उमेदवार माननीय काशीनाथ दाते सर यांच्या उमेदवारी अर्जाच्या भरण्यासाठी आपण सगळे इथं खरं तर उत्सुक आहोत. मला असं वाटतं या पारनेरकरांनी 2019 ला घड्याळाच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. परंतु आता मी सगळ्यांसमोर सांगेल की घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे, चिन्ह तेच आहे, उमेदवार नवीन आहे. परंतु मला आदरणीय आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांताध्यक्ष या सगळ्यांना पारनेरकरांच्या जनतेवरती विश्वास आहे की आदरणीय काशीनाथ दाते सर जे आपले अधिकृत उमेदवार आहेत यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहोत. ज्या पद्धतीने आपण सगळी जनता पारनेरची माननीय अजितदादांवरती कायम प्रेम करत राहिलेला आहात, त्याच पद्धतीने आता दादांनी दिलेल्या उमेदवारावरती आपण प्रचंड प्रमाणात जे आपलं प्रेम आहे ते मताच्या रूपाने आपण दाखवणार आहात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही आज महाराष्ट्रातल्या लाखो करोडो महिलांची अगदी लाडकी झालेली आहे. याने माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक माता भगिनी, महिला भगिनी ही स्वावलंबी आणि सक्षम झालेली आहे. परंतु मला या मतदारसंघात असं चित्र दिसतंय की ह्याच आमच्या सरकारने काढलेल्या योजनेची कॉपी करण्याच्या नादात इथे काही लोकांनी माझी लाडकी बायको योजना चालू केलेली आहे आणि आता ते त्यांच्या बायकोला निवडून आणण्यासाठी लागेल ते प्रयत्न करत आहेत. परंतु यांच्या योजनेची, जसं आपल्या योजनेचा फार मोठे नियम होते, यांच्या योजनेचा एकच नियम आहे की इथला उमेदवार ही खासदाराची पत्नी असली पाहिजे. नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या मातीने महिलांना कायमच ताकद दिलेली आहे. परंतु ही ताकद देत असताना ज्या पद्धतीने इथले काही लोक ज्यांच्यावरती तुम्ही अतिशय जास्त प्रेम केलेलं होतं, त्यांनी लढताना काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, मी सामान्य आहे, मी फकीर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीने फक्त पारनेरकरांनी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं होतं. परंतु आता ही गोष्ट आपल्याला जरा चुकीच्या पद्धतीने आपल्या तालुक्यात दिसतीये, ती म्हणजे अशी की तुम्ही सगळं सत्ता आपल्या घरातच आणू इच्छितात. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीची लोक जी आहेत, जी तुम्हाला सांगतायत की संविधान धोक्यात येणार आहे, मला असं वाटतं संविधान ही महायुती राष्ट्रवादी नाही, ते महाविकास आघाडीची लोक धोक्यात आणणार आहेत. लोकशाहीची एक जर साधी व्याख्या तुम्हाला माहिती असेल तर सत्तेचं केंद्रीकरण यांच्याच घरात करत आहेत. मग माझी पारनेरची जनता काय म्हणून यांना निवडून देणार आहे? आता या पारनेरच्या सगळ्या माझ्या माता भगिनी ज्या मला असं वाटतं काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु त्या कायमच आपल्या उमेदवारांच्या, दाते सरांच्या सोबत आहेत. पारनेरच्या जनतेने ठरवायचंय की तुम्हाला कुठल्या व्यक्तीच्या सोबत राहायचंय. अशा व्यक्तीच्या सोबत राहायचंय की जे कायमच महाराष्ट्राच्या महिलांच्या सक्षमतेसाठी त्यांच्या पाठीशी आहात, की अशा व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायचंय जे कायमच म्हणतं की माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्यांना कुटुंबाच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगते, तुम्ही दाते सरांच्या पाठीशी इतक्या चांगल्या पद्धतीने उभं राहा. नक्कीच अजित दादा तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि कुठल्याही पद्धतीने या मतदारसंघाचा जो विकास आहे त्याला ते कमतरता पडू देणार नाही. फक्त आता माझ्या आधी जे भाषण करत होते साहेब, त्यांनी सांगितलं की आता आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचायचंय. इतकी मोठी यादी आहे आपल्या विकास कामांच्या आणि आपल्या योजनांची की ती आपल्याला घेता येत नाही. त्यांना मागून सगळे सांगत होते की वीज बिल माफ झालंय, गॅस सिलेंडर माफ झाले, गॅस सिलेंडरचे पैसे आले, लाडक्या बहिणीचे पैसे आले. खरं तर मला वाटतं 4 दिवसापूर्वी कुणीतरी येऊन सांगितलं इथं की 1500 रुपयाने काय होणार. अहो, ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयाची किंमत काय कळणार आहे. आपण ग्रामीण भागात राहतो,
शेतकरी कष्टकऱ्यांच्या आपण महिला आहोत, मुली आहोत, त्याच्यामुळे आपल्याला 1500 रुपयाची किंमत कळतीये आणि प्रश्न हा 1500 रुपयाचा किंवा येत्या काळात आपण याला 3000 पर्यंत नेणार आहे याचा नाही. तर प्रश्न आहे, आपण पुरोगामी महाराष्ट्राचं जे धिंडोरं पिटवतायत हे महाविकास आघाडीचे, प्रश्न याचा आहे की यांना महिलांना स्वावलंबी आणि सक्षम झालेलं पाहायचं नाहीये. त्यांनी कायम महिलांना विरोध केलेला आहे आणि आता ते त्या दिवशी स्टेजवर सांगत होते की आम्ही महिलांना उभं केलंय. खरं तर तुमच्या सगळ्यांना मला आता मोठ्या आवाजात सांगा, विश्वास आहे का की या महिला उमेदवार ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकतील का? मग आता ज्या पद्धतीने तुम्ही उत्तर दिलंय त्या पद्धतीने 23 तारखेला आपल्या उमेदवाराचा विजयाचा गुलाल खेळल्याशिवाय आपण राहिलं नाही पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे दाते सरांच्या मागे उभं राहणार आहेत, महायुतीच्या मागे उभं राहणार आहेत, त्याच पद्धतीने अजित दादांना आणखी जास्त ताकद, आणि दादांना ताकद दिली म्हणजे तुम्हाला माहितीये दादा प्रेमाला कुठे कमी पडू देणार नाहीये. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना एक आता हात जोडून विनंती करत आहे की आपल्याला या पुढच्या 20 दिवसात जितकं शक्य होत असेल तितक्या चांगल्या पद्धतीने आपले उमेदवार, आपल्या महायुतीचे सगळे योजना आणि आपल्या दादांचं जे ध्येय धोरण आहे ते आपल्याला पोहोचवायचंय. खरं तर आपण सगळे दादांकडे पाहून, आणि या ठिकाणी दादांनी ज्या सुशिक्षित आणि मी म्हणू शकते की प्रत्येक माणसाच्या मनात काळजात जर कुठली व्यक्ती असेल तर ती आदरणीय दाते सर आहेत. या ठिकाणच्या लोकांची जी आत्मीयता आहे दाते सरांबद्दल ती मला असं वाटलं पाहिजे आता मतरूपी तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. दादांनी तुम्हाला सांगितलंय फक्त घोषणा देऊन आणि गर्दी करून काही होत नसतं. इथले लोक, मला पारनेर बद्दल जरा थोडं एक्स्ट्राचं माहिती असेल, माझ्या जर बोलण्यात चूक झाली तर मला सांगा. इथले लोक ही बुद्धिजीवी आहेत, इथले लोक हे प्रगल्भ विचाराचे आहेत आणि त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्या बुद्धीचा त्यांना कुठं वापर करायचा ते चांगल्या पद्धतीने करतात. म्हणून मला आता असं म्हणायचं आहे की आपण इतके प्रगल्भ विचाराचे आहोत, कुठल्याही गोष्टीला बळी पडून सोशल मीडियावर काय चाललंय, अहो लोकसभेची निवडणूक ही सोशल मीडियावरच जिंकलेली आहे. त्याच्यामुळे आता सोशल मीडियाच्या गोष्टीवर बळी न पडता जो माणूस आपल्या सुखदुःखात उभा राहणार आहे, जो माणूस तुमच्या सोबत गेले 40-50 वर्ष आहे, त्या माणसाच्या सोबत उभं राहा आणि घड्याळ चिन्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा. 23 तारखेचा विजयाचा गुलाल मला वाटतं की याच्यापेक्षा 10 पट जास्त गर्दी असेल. त्याच्यामुळे मी दाते सरांना, या पारनेरच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, महायुतीच्या सगळ्या नेत्यांना पुन्हा एकदा अभिनंदन देते, आभार करते. आणि मला असं वाटतं आजपासून आपल्या या निवडणुकीच्या प्रचाराचा जल्लोष चालू होणार आहे. ही ऊर्जा आपल्याला 20 तारखेपर्यंत टिकवून ठेवायची आहे आणि 23 तारखेला आपल्याला याचा जल्लोष करायचा आहे. तर पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते. धन्यवाद.